पोर्लेतर्फ ठाणे येथे महावितरणाचा धोकादायक वीज खांब पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची नागरिकांची तीव्र मागणी. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ ठाणे येथील मरगाई चौक गल्लीमध्ये महावितरण कंपनीने एमएससीबी उभा केलेला वीज खांब सध्या अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेमध्ये उभा आहे. हा खांब वाऱ्यामुळे आणि परिसरातील माकडांच्या अच्छातामुळे सातत्याने हलत असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. आगामी पावसाळा पाहता महावितरणने तातडीने या खांबाचे कॉन्क्रिटीकरण करून तो भक्कम करावा अशी तीव्र मागणी ग्रामस्थांच्या मधून होत आहे. या काँक्रीट वगैरे काय खाल्या नुसता खड्डा काढलेला आहे आणि त्यात डांब उभा केलेला आहे. बस एवढंच केलेलं आहे. नाही आम्ही शिबीने जर व्यवस्थित केलं तर आम्ही वर तक्रार करणार. आलं तर डांब हलते वाऱ्यानं येते त्या डांबावर उड्या मारतात. चौकशी करायला होती. माकडे जर आली, माकडाने जर डांबावरून उड्या मारल्या तर डांब हलतोय. त्याच्यामुळे लवकरात लवकर डांबाची दुरुस्ती व्हावी. तार आमच्या घरावरून गेले त्या तारा. होय, आमच्या घराला जास्त प्रमाणात धोका आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर काय करायचं असेल ते करायला पाहिजे. ह्यो डांबाची चौकशी कोणीही करत नाही. बाबा ह्यो हल्लाय नाही तर नाही हल्लाय ही जी कोणीही चौकशी करत नाही. जर प्रत्येक डावाला जर आम्ही जर प्रत्येकाला जर तक्रार जर करायला लागलो तर आमचं कोण मनाव घेत नाही. मग किती डाव अर्ज दिलं तर किती डाव कशा कुठल्याही गोष्टीसाठी आम्ही हे केले पण त्यांनी कुणी मनाव घेतलेलं नाही. मग आता मनाव कुणी घ्यायला पाहिजे. आम्ही या जागेला आमचे लहान लहान बाळ आहेत. त्या लहान बाळासाठी काय करायला पाहिजे. आम्ही जर पडलं तर किती घरांची नुकसान होणार आहे हे आम्हाला काय सरकार भरून देणार आहे का. केके न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी प्रदीप मोरे. निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब असणारी संस्था अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी. पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.